कॉफी विथ सीओ उपक्रमातून निपुण पालघर गुणवंतांचा गौरव। निपुण महाराष्ट्र व निपुण पालघर अंतर्गत पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात। जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता, स्पर्धात्मकता आणि आत्मविश्वास वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने शिक्षण विभाग, प्राथमिक अंतर्गत निपुण महाराष्ट्र व निपुण पालघर गुणवत्ता विकास अभियान सन 2025 ते 26 अनुषंगाने पारितोषिक वितरण समारंभ वीर बिरसा मुंडा सभागृह, जिल्हा परिषद, पालघर येथे उत्साहात संपन्न झाला। जिल्हा परिषद शाळेच्या मुलांसाठी कॉफी विथ सीओ ही कार्यक्रमाची विशेष थीम होती। कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत, राज्यगीत तसेच हिंद की चादर याच्या गीताने करण्यात आली। त्यानंतर डाएटचे प्राचार्य संभाजी भोजने यांनी प्रस्तावना सादर करत उपक्रमामागील उद्दिष्टे, जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या विविध शैक्षणिक उपक्रमांची माहिती आणि गुणवत्तावाढीचा प्रवास उपस्थितांसमोर मांडला। निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत एकूण 23 शाळांचा सन्मान करण्यात आला। यामध्ये सुपर शाळा म्हणून 100% गुण प्राप्त करणाऱ्या 9 शाळा तसेच 90 ते 99% गुण मिळविणाऱ्या 14 शाळांचा समावेश होता। निपुण पालघर अंतर्गत 8 शिक्षक आणि 9 शाळांचा गौरव करण्यात आला। यावेळी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या 16 गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले। विज्ञान प्रदर्शनात जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त केलेले विद्यार्थी व त्यांचे मार्गदर्शक शिक्षक, इयत्ता 8वी शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत स्थान मिळविणारे विद्यार्थी व त्यांचे मार्गदर्शक शिक्षक, इन्स्पायर अवॉर्ड मध्ये यश संपादन करणारे विद्यार्थी, तसेच मागील 2 वर्षांत राज्यस्तर किंवा जिल्हास्तरावरील कला, क्रीडा स्पर्धा व विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळविणारे विद्यार्थी व त्यांचे मार्गदर्शक शिक्षक अशा सर्वांचा यात समावेश होता। स्वच्छ व हरित विद्यालय मानांकन प्राप्त केलेल्या 8 शाळांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले। पाणी पुरवठा, शौचालय सुविधा, साबणाने हात धुण्याची सवय, ऑपरेशन व देखभाल, वर्तन बदल आणि क्षमता बांधणी या प्रमुख निकषांवर आधारित सखोल मूल्यांकनानंतर शाळांची निवड करण्यात आली। मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शिक्षण अधिकारी, प्राथमिक, सोनाली मातेकर आणि डाएटचे प्राचार्य संभाजी भोजने यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम जिल्हाभर प्रभावीपणे राबविण्यात आला। यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी डाएटचे प्राचार्य संभाजी भोजने तसेच जिल्हा समन्वयक तानाजी डावरे यांना विशेष योगदानाबद्दल गौरविले। यावेळी प्रतिपादन करताना मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे म्हणाले, मुलांना मिळालेला हा सत्कार म्हणजे अनेक यशस्वी वाटचालींचे बीजारोपण असते। अशा गौरवातून विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांत पुढे जाण्याची प्रेरणा मिळते। शिक्षक आपल्या स्वतःच्या मुलांपेक्षा शाळेतील विद्यार्थ्यांना यश मिळाल्यावर अधिक आनंदी होतात, कारण ही संपूर्ण पिढी घडविण्याची जबाबदारी शिक्षकांच्या हातात आहे। जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये मुले प्रगतिशील व्हावीत, यासाठी हा उपक्रम प्रभावीपणे आणि सातत्याने राबविण्याचे काम शिक्षकांनीच करायचे आहे। कार्यक्रमास डाएटचे प्राचार्य संभाजी भोजने, विनोबा ॲप ओपन लिंक फाउंडेशनचे श्रीकांत सर, उपशिक्षणाधिकारी ब्रिजेश गुप्ता, जिल्हा समन्वयक तानाजी डावरे, राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक प्रमोद पाटील तसेच शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते। शिक्षकांनी बरोबर घेऊन एसट्या बदलत तालुक्याला गेलो होतो। आम्हाला तोच दिवस आठवतो की मला पंचायत समितीच्या सभापतींच्या हस्ते सत्कार झाला होता की मला त्या ही दोघं तिघं बसले, ती नाक पुसते, तसंच असंच आम्ही सगळे बसलेलो होतो। तर ते हे दिवस आठवले, हे प्रोत्साहन आहे, हे जो आनंद आहे, हा सत्कार आहे, हा पुढे कित्येक गोष्टीचं ते बीजारोपण असतं की हे पुढे जाण्याची क्षमता वाढवत असतं, काहीतरी प्रेरणा देत असतं। शिक्षक आणि त्यावेळेला आठवतंय की वडिलांना भरपूर काम होतं शेतात, ते म्हणले मला काय जमणार नाही बाबा, मग शिक्षक आले, ते नाही मी घेऊन जातो म्हणाले। तर शिक्षक हा असा प्राणी आहे की तो दुसऱ्याच्या मुलात सुद्धा आनंद घेतो। म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं की शेजाऱ्याच्या मुलाला जास्त मार्क पडले की जसं तुम्ही सांगितलं शेजारची साडी आणि गाडी, तसं दुसरीकडे जास्त मार्क मिळाले तरी थोडीशी कुरकुर होते काही लोकांना, म्हणजे जनरल माणसाला। शिक्षकांना उलट होतं, माझ्या शाळेतली मुलं, त्याच्या मुलाचा आनंद असेल पण त्या शाळेतल्या प्रत्येक मुलाची प्रगती बघून आनंद होता, असं शिक्षक असतो। आणि या शिक्षकांच्या हातीच ही सगळी पिढी आहे। आज आपण हे जे उपक्रम सुरू केलेला आहे विनोबा ॲपच्या माध्यमातून, आपला निपुण पालघर म्हणून, हा यासाठीच केला की आपली जी जिल्हा परिषद शाळांची किंवा इतरही सगळेच माध्यमिक असो इतर सर्व शाळांमधली मुलं आहेत ही चांगली प्रगतशील व्हावी। बाहेरचं जग खूप वेगाने बदलत चाललंय। आज ही मुलं सुद्धा तुम्हाला मोबाईल मध्ये फास्ट दिसतील, पण तशी शालेय याच्यात होतील का हे जरा शंका असते। मग ती करण्यासाठी आपण विशेष प्रयत्न करणं आवश्यक असतं। रोजच्या प्रयत्नानं ती तेवढी प्रगत होत नाही हे आपल्याला जाणवलं, कारण ही कल्चरल थोडंसं म्हणजे ते हेरिडिटरी प्रॉब्लेम आहे, खूप अडचणी आहेत, म्हणजे सामाजिक, आर्थिक सगळ्या गोष्टी आहेत तिथं ज्या यांच्या प्रगतीला मारक ठरतायत।
मग त्यातून त्यांना बाहेर काढायचं असेल तर आपल्याला विशेष प्रयत्न नक्की करावे लागतील. सगळेजण शासकीय कर्मचारी आपापलं काम करत असतात, आपल्या पद्धतीनं काम करत असतात. शिक्षकांच्या हातात मात्र बाकीच्यांच्या हातून ते एकाच काम होईल, शिक्षकांच्या हातातून ती पिढी घडेल, म्हणून जास्त काम शिक्षकांच्यावर येतं. नेमकं इतरही शालाबाह्य अनेक कामं करावी लागतात. हे करून तुम्ही मंडळी चांगलं काम करत आहात. आज मी तो निपुणचा पायाभूत चाचणी झाली, नंतरची चाचणी 1, चाचणी 2, त्या दोन्ही मधून मला आशादायक निकाल मिळाले. बऱ्याच शाळांनी खूप चांगलं काम केलं. म्हणजे बोधने सरांनी सांगितलं तसं 100% मुलं 100% याच्यात सगळ्या क्षमतामध्ये चांगली दिसून येत आहेत. हे असंच आपल्याला आता उरलेल्या यासाठी पुढे करायचं. पण त्यांना जर आदर्श मिळाला पाहिजे म्हणून आज तुम्हाला इथं बोलवलं आहे की जेणेकरून तुमच्याशी संवाद साधून तुमचं काम बघून तेही प्रेरित होतील. ती मुलं सुद्धा, म्हणजे आपण टॉपच्या 5 शाळा काढल्या, तशा बॉटमच्याही काढलेल्या आहेत. त्याच्यावर आता आपल्याला विशेष लक्ष द्यावं लागेल आणि त्यांना आपल्याला वर आणावं लागेल. आणि ही जी चांगली मुलं आहेत जी खरोखर या पहिल्या ह्याच्यात 100% त्यांच्या क्षमता हे झालेल्या आहेत विकसित, त्यांना पुढच्या वर्षीच्या याला आपण पुढच्या टप्प्यावर न्यावं लागेल. त्यांना चांगल्या बाबींसाठी म्हणजे 8वी 9वी 10वी तर आणखी फोकस करून त्यांना